सो टुडे इज माय बर्थडे राईट. सो एक खूप छानसं गिफ्ट मला तुम्हाला द्यायचं आहे. ओके. जे गिफ्ट काय आहे, त्या गिफ्टला मी व्हॅल्यूमध्ये तर मोजत नाही, बट ते गिफ्ट जे आहे ते आहे माझ्या 32 इयर्स कंप्लीट झालेत आज. 32 अँड आय एम एंटरिंग इन 33. ओके. सो 32 इयर्स आज कंप्लीट झालेत आणि या 32 इयर्समध्ये मी असे काय महत्वाचे लेसन्स माझ्या 32 इयर्समध्ये शिकलोय. आय एम गोइंग टू शेअर विथ यू. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. राईट. काय म्हटलं मी? माझ्या 32 वर्षातले मी तुम्हाला 32 लेसन या आजच्या पार्टमध्ये सांगणार आहे. जे 32 लेसन तुम्हाला जर फॉलो केलेत तर एंटायर लाईफ तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायला, चेंज करायला मदत करू शकतो. मी काय शिकलो? मी मागच्या 32 वर्षात माझे काय अनुभव होते, माझे काय लेसन्स होते, मी काय केलंय, मला काय शिकावं लागलंय आणि मी काय शिकलोय, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू शेअर. कसं गिफ्ट आहे? चांगलं आहे का? आता तुम्ही म्हणाल जर याला असंच सांगाल तर मजा नाही येणार. थोडीशी पैशात कन्वर्ट करा ना त्याला. पैशात कन्वर्ट केल्यावर त्याचा थोडासा असा ना फील येतो. राईट. बघा, मोर दॅन 50 lakhs रुपीज आय हॅव इन्व्हेस्टेड ऑन माय लर्निंग. आतापर्यंत मी 50 लाख रुपयापेक्षा जास्त स्वतःच्या लर्निंगवर इन्व्हेस्ट केलाय आणि इंटरनॅशनल, डोमेस्टिक, वेगळ्या वेगळ्या ट्रेनरकडून वेगळे वेगळे अनुभव आणि वेगळे वेगळे बुक्स रिडिंग, वेगळे वेगळे कोर्सेस, खूप साऱ्या गोष्टी शिकल्यानंतरचा जो 32 वर्षाचा अनुभव आहे तो तुम्हाला मी शेअर करतोय आणि प्राईजमध्ये याला मोजता येणार नाहीये. प्राईजमध्ये याला मोजता येणार नाहीये. राईट. सो येस, ऑल आर रेडी? प्लीज टाइप रेडी इन द चॅट बॉक्स इफ यू ऑल आर रेडी टू ऍक्सेप्ट माय गिफ्ट. थँक्यू. ग्रेट. सो थोडंसं आज डिले होईल आपलं सेशन. राईट. कोणालाही ऑफिसमध्ये जावं लागेल असेल किंवा अर्जंट काम वगैरे असेल तर प्लीज कृपया माझ्याकडून फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माफी असावी आणि थोडंसं मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. ओके. येस. सो आय एम गोइंग टू शेअर 32 लेसन, लाईफ लेसन इन 32 इयर्स. मी 32 वर्षात घेतलेले 32 लेसन्स जे तुम्हाला मी आजच्या सेशनमध्ये देतोय. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट जी म्हणजे लिव्ह चाइल्डहुड. सो आपल्या जीवनात आपण ज्यावेळेस लहान असतो ते छान पद्धतीचं जगणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट. जे मी माझ्या जीवनात शिकलोय की बाबा प्रत्येकालाच माझा हा मेसेज असेल की तुमच्या मुलांना सुद्धा काय करा, चाइल्डहुड जगायला हेल्प करा. काय करा? हेल्प करा. आज माइट बी होऊ शकतं त्यांना कळणार नाही बिकॉज दे आर चाइल्ड नाव. राईट. बट आपण त्यांना सांगू शकतो की बाळा हे चाइल्डहुड जे आहे ना हे पुन्हा लाईफमध्ये येणार नाहीये. राईट. बेस्ट इज दॅट की याला जग. यू कॅन गाईड देम. राईट. त्याला जग, त्याचा आनंद घे छान पद्धतीने त्याला. म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचं हे जास्त कुठेही कोणत्याही कामात बिझी न होता त्याला जगून घे. राईट. सो यू कॅन टेल देम इट्स ओके टू मेक अ मिस्टेक. जीवनामध्ये तुमच्याकडून खूप साऱ्या मिस्टेक होत असतील, चुका होत असतील, माझ्याकडून पण होतात. इट्स ओके टू मेक अ मिस्टेक. नो प्रॉब्लेम. मिस्टेक करणाराच व्यक्ती जीवनामध्ये समोर जातोय, न करणारा मिस्टेक समोर जाऊ शकत नाही. बिकॉज मिस्टेक केल्यानंतरच कळतं की त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे, काय सुधारणा करायची आहे. राईट. लेसन नंबर 3, लर्न फ्रॉम मिस्टेक. त्या चुकांपासूनच आपल्याला शिकायचं आहे आणि जितक्या जास्त चुका तुम्ही कराल तेवढे जास्त सक्सेसफुल व्यक्ती तुम्ही बनाल. काय म्हटलं मी? जितक्या जास्त चुका तुम्ही कराल तेवढे सक्सेसफुल व्यक्ती तुम्ही बनणार आहात बिकॉज त्या चुकांमधूनच तुम्ही शिकणार आहात. राईट. लेसन नंबर 4, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. याचं मिनिंग काय? ते करा जे तुम्हाला वाटतंय करूशात ते करा. दुसरा सांगतोय म्हणून ती गोष्ट करू नका. जे तुमच्या हृदयातून आवाज निघतोय ना, जे हृदय तुम्हाला सांगतंय, तुमचा इनर व्हॉइस, ते करा. मी तेच करत आलेलो आहे आणि आता पण मी तेच करतोय. राईट.
ते करा जे तुम्हाला आतमधून तुमच्या अंतःकरणाला वाटतंय की नाही हे राईट आहे, हे करायला पाहिजे तर करायला पाहिजे. लेसन नंबर 5, इफ यू वॉन्ट सक्सेस वर्क इन युअर इंटरेस्टिंग एरिया. ओके, इफ यू वॉन्ट सक्सेस, जर तुम्हाला तुमच्या जीवनात सक्सेस मिळवायचं आहे, सक्सेस तुम्हाला हवंय, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इंटरेस्टिंग एरियामध्ये काम करायचं आहे. आज आपण जे काही काम करून राहिलोय, हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी की जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो तरी मजबुरीत करावं लागतं. प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स, राईट. आणि आज मी माझ्या जीवनात माझ्या इंटरेस्टिंग एरियामध्ये ज्याच्यामध्ये पॅशन आहे त्याच्यामध्ये काम करतोय आणि सक्सेस त्याच्यामध्ये भेटत चाललंय, राईट. इफ यू वॉन्ट सक्सेस वर्क इन युअर इंटरेस्टिंग एरिया, तुमच्या इंटरेस्टिंग एरिया रिलेटेड काम करा जर तुम्हाला सक्सेस हवंय. लेसन नंबर 6, डू द, सगळ्यांनी हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षपूर्वक ऐका. डू जॉब फॉर एक्सपिरियन्स. मी माझ्या जीवनात 5-6 वर्ष जॉब केलाय. देन स्टार्ट ओन बिझनेस. जॉब करा, बट नाही आयुष्यभर की आपलं घर सर्वाइव्ह करायला. जॉब हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी करा, अनुभव घेण्यासाठी करा, लर्निंगसाठी करा, अँड स्टार्ट युअर ओन बिझनेस. लेसन नंबर 7, अर्न मनी फ्रॉम जॉब. पैसे कमवा जॉब पासून, अँड क्रिएट युअर साइड इन्कम सोर्सेस लाईक बिझनेस. वेगळे वेगळे इन्कम सोर्सेस तयार करा ज्यावेळेस तुम्ही जॉब करत आहात. जॉब करत असताना कोणत्याही प्रकारच्या लायबिलिटीज उभ्या करत बसू नका जिंदगीभर. सगळ्यात बिग मिस्टेक आपल्या जीवनामध्ये आपण काय करत आलोय माहितीये, आपण जॉब करत असताना घर घेणार, जॉब करत असताना गाडी घेणार, आपण हा विचार करणार नाही की जॉब करत असतानाचे पैसे आपण सेव्ह करूयात आणि पहिले असा काहीतरी बिझनेस उभा करूयात जो मला दर महिन्याला 3 लाख, 5 लाख, 10 लाख देईल. माझ्या जीवनात मी ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेस मी 10 ते 15 लाख रुपये जमा केलेत आणि त्या 10 ते 15 लाखाच्या सेव्हिंगच्या बेसवर बिझनेस स्टार्ट केला. त्यावेळेस ना माझ्याकडे घर, त्यावेळेस ना माझ्याकडे गाडी, त्यावेळेस माझ्याकडे ना ऑफिस आणि त्यावेळेस माझ्याकडे ना बँक बॅलन्स, काहीही नव्हतं. फक्त जे काही जॉबमधून मी 10-15 लाख रुपयाची सेव्हिंग जे काही मी केली होती ते सर्व पैसे छान पद्धतीने मी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेत. अँड बिझनेसने मला गाडी, घर, दार, कम्युनिटी, परिवार सगळं सगळं दिलंय. इफ यू ऑल आर अग्री प्लीज टाईप अग्री इन द चॅट बॉक्स. म्हणून ज्या वेळेस तुम्ही नोकरी करताय, जॉब करताय, लायबिलिटी उभ्या करू नका. अर्न मनी फ्रॉम जॉब अँड क्रिएट युअर साइड इन्कम सोर्सेस लाईक बिझनेस. तर त्याच्यामध्ये खूप सारे बिझनेसेस येऊ शकतात, प्रकार येऊ शकतात. सेट युअर ऑल गोल्स इन एरिया, ऑल एरिया. सेट युअर ऑल गोल्स इन एरिया हेल्थ, फायनान्स अँड रिलेशनशिप. तिन्ही गोष्टी ज्या आपल्या जीवनातले महत्वाचे इम्पॉर्टंट पिलर्स आहे, या तिन्ही एरियामध्ये आपले गोल सेट करा. 9 नंबर लेसन, फाइंड गुड फ्रेंड्स हु विल हेल्प यू फॉर एव्हर. सगळ्यात अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. चांगले मित्र, चांगलं एन्व्हायरमेंट हे तेवढंच जास्त गरजेचं आहे जे मी माझ्या जीवनात शोधलंय आणि जे मी माझ्या जीवनात शोधत आलोय, राईट. सो फाइंड गुड फ्रेंड्स हु विल हेल्प यू फॉर एव्हर. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात चांगले मित्र शोधा, राईट. नेक्स्ट, फाइंड गुड पीपल हु विल वर्क विथ यू अँड सपोर्ट यू. चांगले लोक सुद्धा शोधा जे तुमच्यासोबत काम करेल, जे तुम्हाला हेल्प करतील. सोबत आपण राहतो, उठतो, बसतो, राईट. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. लेसन नंबर 11, अर्न मोर मनी अँड लर्न मॅनेजिंग मनी. खूप सारे पैसे कमवा, बट त्याला मॅनेज करणं शिका. इट इज नॉट लाईक दॅट की फक्त पैसे कमवायचे कमवायचे कमवायचे. आणि जर तुम्हाला कमवता येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमचं अर्निंग वाढवू शकता, तर पहिले मॅनेजिंग मनी शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला अर्निंग मनी अजून सोपं होईल, राईट. मॅनेजिंग मनी इज मोर इम्पॉर्टंट दॅन अर्निंग मोर मनी. नेक्स्ट 12 नंबर लेसन, इन्व्हेस्ट मनी टू मल्टिप्लाय. हाऊ मेनी ऑफ युअर देअर जे बिझनेस करतात आणि सर्वच सर्व पैसा करंट अकाउंटला ठेवलेला आहे. प्लीज टाईप आहे इन द चॅट बॉक्स, ज्याच्यावर 0% इंटरेस्ट मिळतो. खूप जण असे असतील, राईट. किंवा
सेव्हिंग अकाउंटला ठेवलेलं आहे, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, मोठी अमाऊंट आहे सर, त्याच्यावर सर 2%, 3%चा इंटरेस्ट मिळतो. अशा पैशाला वाढणार कसा, तो मल्टिप्लाय होणार कसा? एफडी आरडी सारख्या ठिकाणी ठेवणार, 6%, 7%नी तो मल्टिप्लाय होईल. मला तुम्हाला सांगायला आवडेल की पैशाला मल्टिप्लाय करता आलं पाहिजे. कमावल्यानंतर लेट्स 100 रुपये कमावलेत, त्या 100 रुपयाला नाही लगेच, बट त्याला 5 वर्षांनी नंतर तर आपल्याला 200 रुपये करता आलं पाहिजे ना. त्याला 500चे ते 200 झाले पाहिजे, अशी तर काहीतरी स्किल शिकावी लागेल ना. अदरवाईज जिंदगीभर आपल्याला मरेपर्यंत पैशासाठीच काम करत राहावं लागेल, राईट. म्हणून इम्पॉर्टंट, इन्व्हेस्ट मनी टू मल्टिप्लाय. पैसा आपला मल्टिप्लाय करण्यासाठी इन्व्हेस्ट करा. आणि कुठे इन्व्हेस्ट करता हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे, जे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. लेसन नंबर 13, मनी शुड वर्क फॉर अस. लिहून घ्या, क्लिअरली लिहून घ्या नोटपॅडवर. कोणत्याच पुस्तकात नाही, इंजिनिअरिंग मध्ये नाही, बीकॉम मध्ये नाही, एमकॉम मध्ये नाही, कुठेच शिकवलं नाही की आपला पैसा आपल्यासाठी काम करायला पाहिजे. काय म्हटलं मी तुम्हाला? आपला पैसा आपल्यासाठी काम करायला पाहिजे, आणि आपण झोपेत असताना सुद्धा आपल्याकडे पैसा येत राहायला पाहिजे, बरं का. तुम्ही म्हणाल हे पॉसिबल आहे का? हे 110% पॉसिबल आहे. 110% पॉसिबल आहे, राईट. त्याच्यासाठी लागणारं नियोजन, प्लॅनिंग, एफर्ट्स आपल्याला लावावे लागतील. आणि किती वर्षात पॉसिबल आहे? हे फक्त आणि फक्त 5 ते 10 वर्षात पॉसिबल आहे. जर तुम्ही चांगलं इन्कम कमावताय तर 5च वर्षात पॉसिबल आहे. जर तुम्ही जॉबमध्ये असाल, एक ॲव्हरेज लेवलचं इन्कम असेल, तुम्हाला 10 वर्ष लागू शकतात. एकदम लो इन्कम असेल, इन्कम वाढवण्यावर काम करावं लागेल, 15 वर्षही लागू शकतात. इट इज टोटली डिपेंड की तुम्ही एज काय आहे, तुमचं इन्कम किती आहे, तुमचे एक्सपेन्सेस किती आहे, राईट. लेसन नंबर 14, मनी इज एव्हरीथिंग. लिहून घ्या नोटपॅडवर, मनी हे सगळं काही आहे. मी माझ्या जीवनात व्हॅल्यू दिलेली आहे पैशाला. 99.99% मनी इज एव्हरीथिंग. प्रत्येक जण, तुम्ही एखादा व्यक्ती तुम्हाला सांगतोय, एक दिवस नाही म्हणणार मला नकोय पैसा, दुसऱ्या दिवशी नाही म्हणणार, तिसऱ्या दिवशी नाही म्हणणार, 6 महिने नाही म्हणाल, 1 वर्ष नाही म्हणाल, पण एक दिवस तुम्ही म्हणाल की नाही मला पैसा हवा आहे. तोंडाने तुम्ही मागायला सुरुवात कराल की नाही, माझ्याकडे जे मिळून राहिलेलं आहे ते मला कमी पडून राहिलंय, मला अजून पाहिजे, राईट. सो बघा, मनी इज एव्हरीथिंग. माणसाच्या जीवनात आज प्रत्येक हॅपीनेस, ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण पैशाने मिळू शकतो. पैसा हा एक बाय टूल आहे. इट इज अ टूल, ज्या टूलने तुमच्या जीवनात तुम्हाला पाहिजे ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते, राईट. म्हणून लक्षात घ्या, पैसा हा सर्व काही आहे, आणि जीवनात त्याला तेवढा मान सन्मान, रिस्पेक्ट आपल्याला देणं बनतंय. बिकॉज आज जीवनात ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत, जो काही मोबाईल ज्याच्यावर तुम्ही सेशन हा अटेंड करून राहिलात तो सुद्धा पैशानी झालेला आहे, राईट. तर आज जीवनातली प्रत्येक गोष्ट जी आपण विकत घेतलेली आहे ते पैशानी मिळालेली आहे. फक्त मेलेला माणूसच पैशानी वापस येऊ शकत नाही. अदरवाईज हॉस्पिटलमध्ये मरत असलेला माणूस सुद्धा दुरुस्त होऊ शकतो पैशानीच, राईट. सो पैशात खूप पॉवर आहे. नेक्स्ट 15, लेसन नंबर 15, गिव्ह व्हॉट एव्हर यू हॅव, यू विल गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. खूप मोठा जबरदस्त प्रिन्सिपल आहे, खूप जबरदस्त महत्वाचा लेसन आहे हा माझ्या जीवनातला. जे काही तुमच्याकडे आहे, जे नाहीये ते राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण जे काही तुमच्याकडे आहे ते द्या. तुम्हाला जे हवंय ते मिळेल, जे काही तुम्हाला हवंय ते मिळेल. गिव्ह व्हॉट एव्हर यू हॅव अँड यू विल गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. हाऊ मेनी ऑफ यू फील इट इज रिअली पॉवरफुल, राईट? प्लीज टाईप PF इन द चॅट बॉक्स. जे काही तुमच्याकडे आहे, जे काही तुमच्याकडे आहे ते द्या. बघा, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिक मिळायला सुरुवात होईल, राईट. सो खूप जबरदस्त. लेसन नंबर 16, ऑलवेज प्रे फॉर अदर. जबरदस्त प्रिन्सिपल आणि जबरदस्त महत्वाचा लेसन आहे माझ्या लाईफ मधला. आपण प्रत्येक व्यक्ती देवाकडे गेल्यानंतर, माझा फॉर्म्युला मी सांगतोय, मी कधीही देवाकडे गेल्यानंतर, म्हणजे ज्याही वेळेस मी पाया पडतो घरातल्या देवांकडे, मंदिरात, राईट, जिथे कुठे मी जातो, तुम्ही काय करता? तुम्ही ऑलवेज काय म्हणता? थँक्यू सो मच. तुम्ही म्हणत असाल धन्यवाद, माझे विश मागत असाल की हे कम्प्लीट झालं पाहिजे, ते कम्प्लीट झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, राईट.
मी नेहमी सतत आतापर्यंतच्या जीवनात तरी मी तुम्हाला सांगतोय, फर्स्ट आणि इम्पॉर्टंट माझा पहिला रूल हाच असतो की मी दुसऱ्यांसाठी प्रे करणार. थँक्यू सो मच युनिवर्स. प्लीज माझ्या कम्युनिटीतील सगळ्या लोकांना लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम मिळो, आर्थिक स्वातंत्र्य मिळो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. प्रे फॉर अदर्स. दुसऱ्यांसाठी जे केलेली प्रे आहे ती त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात त्या गोष्टी मिळवायला लवकरात लवकर मदत करते. आपण कसे सेल्फिश आहोत लोक. आपल्यासाठी मागणार आणि आपल्या फॅमिलीसाठी मागणार. पण ते युनिवर्स पण तेवढं हुशार आहे की ते बरोबर त्याच पद्धतीने देतं ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे, राईट. म्हणून लक्षात घ्या, नेहमी फक्त आपल्या मर्यादित आपल्या स्वतःपुरता विचार न करता सर्वांसाठी आपल्याला विचार करायचा आहे आणि प्रे फॉर अदर्स ऑल्सो, राईट. 17, लेसन नंबर 17, थिंक पॉझिटिव्ह फॉर अदर्स. अगेन खूप इम्पॉर्टंट लेसन. खूप जण आपण दुसऱ्यांबद्दल ना निगेटिव्ह विचार करत राहतो. पण मी तुम्हाला सांगेल, प्रत्येकाबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला लागा, प्रत्येकाबद्दल. आणि जो कोणता तुमचा व्यक्ती असेल, राईट, ज्याच्याबद्दल तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार येत असेल, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला लागा. होऊ शकतं एका लेवल नंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं जास्तच काही हे होत असेल तर निगेटिव्ह विचार तुमच्या माइंडमध्ये येणार नाही अशातला भाग नाहीये. बट स्टील ट्राय टू थिंक पॉझिटिव्ह. विचार पॉझिटिव्ह ठेवण्याचा त्या व्यक्तीबद्दल प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, जे आपल्याला करत राहायचे. लेसन नंबर 18, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट घ्या. विषय संपला. जास्त कॉम्प्लिकेटेड जीवनाला बनवायचं नाही. कीप लर्निंग न्यू थिंग्स. नवीन गोष्टी लाईफ टाईम शिकत राहा, जे मी माझ्या जीवनात करत आलेलो आहे. बिकम अ लाईफ लॉंग लर्नर. काय करायचं आहे? बिकम अ लाईफ लॉंग लर्नर. 20, रीड मोर बुक्स. जेवढे जास्त तुम्हाला होईल तेवढे पॉसिबल बुक्स नवीन नवीन वाचत चला, ज्यातून तुम्हाला खूप इन्स्पिरेशन, खूप गोष्टी शिकायला मिळतात. रीड मोर बुक्स. वाव, माय फेवरेट. 21, टेक रिस्क. किती जणांना हे घ्यायला घाबरता? किती जीवनात लोकांना, किती जण असे आहात की तुम्हाला रिस्क घ्यायला भीती वाटते? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. मला आवडते, मला आवडते. काय करा, म्हणून ज्या कोणत्या मोमेंटला तुम्हाला वाटतंय लाईफमध्ये रिस्क घ्यायला पाहिजे, बिंदास्त घ्या. तुम्हाला वाटतंय ना की हे डिसिजन तुमच्या जीवनातली योग्य आहे, बिंदास्त घ्या, काही प्रॉब्लेम नाही. डोंट लिसन एनीवन. मी तर म्हणेल की अशा तुमच्या जीवनातल्या फायदा देणाऱ्या गोष्टी तुम्हाला जर वाटत असेल ना, तर पॅरेंट्सचं सुद्धा ऐकू नका. तुम्ही म्हणाल हा माणूस काय सांगतोय? हो, पॅरेंट्सचं सुद्धा ऐकू नका, नातेवाईकांचं सुद्धा ऐकू नका. तुम्हाला जर आतमधून कॉन्फिडन्स असेल की नाही, ही डिसिजन माझ्या जीवनातली माझी लाईफ चेंज करू शकते, बिंदास्त घ्या. तुम्ही म्हणाल सर अनुभवातून सांगताय का? स्वतःच्या अनुभवातूनच सांगतोय. नो उधार आणलेलं नॉलेज. ज्यावेळेस मी माझा जॉब सोडत होतो त्यावेळेस माझेच रिलेटिव्ह असेल किंवा माझी आई सुद्धा मला नाही म्हणायची. बाळा, जॉब, आणि कोणाला पण असं वाटणार सिक्युअर्ड जॉब आहे, बँकेत जॉब करतोय, राहू दे, छान पद्धतीचं चाललंय, घरामध्ये आहेच कोण, आपण दोघंच लोक आहोत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण नाही, माझ्यात एक काय होती, एक जिद्द चिकाटी होती की नाही यार, ह्या 50-60 हजार रुपयाच्या भरोशावर आपल्याला बसायचं नाहीये, आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय. आणि आहे टेक रिस्क. मी जॉब बँकेतला सोडलाय, राईट. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जे योग्य वाटतंय आणि ज्याच्यात तुम्हाला असं वाटतंय माझं काहीतरी होऊ शकतंय, बिंदास्त कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आणि समोर निघायचं. लेसन नंबर 22, लिसन युअर इनर व्हॉइस. आतमधलं ऐका, तुमच्या हृदयातून येणाऱ्या आवाजाला ऐका, हृदयातून डिसिजन्स घ्या, ज्याही वेळेस डिसिजन्स घेताय त्यावेळेस. ओके. लेसन नंबर 23, आस्क एव्हरीवन बट टेक डिसिजन युअर सेल्फ. तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. सजेशन सर्वांकडून घ्या, नो डाऊट. सजेशन घ्यायला पाहिजे का? तर घ्यायला पाहिजे, डेफिनेटली.
डोंट नो, जे तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये त्या दुसऱ्याच्या सजेशनमुळे इम्प्रूव्हमेंट होईल, काहीतरी तुम्हाला आयडिया मिळेल. आस्क एव्हरीवन बट टेक डिसिजन युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचे डिसिजन स्वतःच्या रिस्कच्या भरोशावर स्वतः घ्या, जेणेकरून दुसऱ्याला आपल्याला ब्लेम करावा लागला नाही पाहिजे. नाहीतर खूप जणांचं मी बघतो, घरातल्यांना विचारणार हे करू का ते करू का, आणि नुकसान झाल्यानंतर काय, तुम्हीच तर म्हटलं होतं. हा ठीक आहे करून घे. अच्छा, म्हणजे नुकसान झालं म्हणजे त्यांना ब्लेम करायचं, राईट? आणि जर फायदा झाला तर हम नहीं पहचानते भाई साहब आपको, असं असं नाही करायचं. लाईफमध्ये असं नाही बनायचं, ठीक आहे? म्हणून लाईफमध्ये काय करायचं, सगळ्यांना विचारायचं, डिसिजन्स आपल्या मनाने घ्यायच्या. 24 आय ऑलवेज, म्हणजे आय ऑलवेज टेक अ रिस्क. मला आवडते, बट माझी रिस्क हे ऑलवेज कॅल्क्युलेटेड असते. काय असते? इट शुड बी कॅल्क्युलेटेड. विचारपूर्वक, नॉलेज घेऊन. समुंदर दिखा, भाई तैरने की इच्छा हुई, सोचा भी नहीं कि कितना खोल पानी है, राइट? डाल दी उड़ी, अंदर चले जाओगे, बाहर नहीं निकलोगे वापस, राइट? सो अभ्यास करावा लागेल. अभ्यास केल्याशिवाय जर तुम्ही उडी माराल तर नाही जमणार. शिकावं लागेल, समजावं लागेल, अंडरस्टँड करावं लागेल की खरंच माझ्या जीवनात ही गोष्ट कितपत योग्य करतोय, डिसिजन जे घेतोय ते कितपत योग्य आहे. म्हणून जीवनात ना, जगन्नाथ सर म्हणतात की आधी वाटायचं सर, पण आता पीजीपी टीम जॉईन केल्यापासून नाही वाटत. क्या बात आहे, जबरदस्त. तर घ्या घ्या, बघा, मी इथे ना एक सुंदर पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करतोय, म्हणजे कसं विषयच राहणार नाही तुम्हाला जिंदगीभर याच्यावर विचार करण्याचा. जन्म झालाय, जन्म झालाय, मृत्यू होणार आहे. जन्म झालाय, जो आपल्या हातात होता का? नाही. मृत्यू होणार आहे, जो आपल्या हातात आहे का? नाही. ह्या जन्मातला आणि मृत्यूमधला जो अंतर आहे, म्हणजे काय, आपलं जीवन, जे आपली लाईफ आहे, हे आपल्या हातात आहे का? 110% आपल्या हातात आहे. ना जन्म आपल्या हातात होता, ना मृत्यू आपल्या हातात आहे. हा जो मधातला जो टाइम पिरियड आहे ना, हा आपल्या हातात आहे. म्हणून ह्या टाइमात ना एक स्वतःच अस्तित्व निर्माण करा. घ्या रिक्स, घ्या, काही प्रॉब्लेम नाही. उडा, चाला, पळा, उठा, चला. अरे लाईफ मध्ये जे करायचंय ते करा, काही प्रॉब्लेम नाहीये. ह्या लाईफला जेवढं जास्त तुम्हाला छान पद्धतीने जगता येईल, जगण्याचा प्रयत्न करा, राईट? काय करा, गो एनिवेअर फॉर लर्निंग. गो एनिवेअर फॉर लर्निंग. किती आहे? 25. इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली. आपल्या जीवनात फॅमिली सुद्धा तेवढी जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? आणि याचे इम्पॉर्टन्स आपल्याला त्यावेळेस कळतं ज्यावेळेस आपली फॅमिली आपल्या सोबत नसते, किंवा ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो, हेल्थ असतो, सगळ्या गोष्टी असते, बट ज्यावेळेस फॅमिली आपली नसते, राईट, ज्यावेळेस आपली फॅमिली बनायची असते किंवा तयार व्हायची असते, त्यावेळेस त्याचे आपल्याला इम्पॉर्टन्स कळतात. म्हणून गिव्ह ऑलवेज क्वालिटी टाइम टू युअर फॅमिली. काय म्हटलं मी? ऑलवेज थोडाफार टाइम तुमच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी क्वालिटी टाइम द्यायचा. 26 मोस्ट इम्पॉर्टंट अँड माय फेवरेट, फाइंड गुड मेंटर. एक चांगला क्वालिटी जबरदस्त जेन्युन मेंटर जीवनामध्ये शोधा. फॉलो 1% टू द बिकम अ सक्सेसफुल. रेस्ट ऑफ लाईफ सरेंडर करून टाका त्या व्यक्तीला. यस, मला याच व्यक्तीला फॉलो करायचं आहे. किती लोकांनी माझे मेंटर बघितले आहेत? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. आय कमिटेड माय सेल्फ टू फॉलो हिम ओनली. मी माझ्या स्वतःला सरेंडर करून टाकलंय. त्यांनी म्हटलं बस प्रीतम तर बसणार, त्यांनी म्हटलं उठ तर उठणार. एवढा कॉन्फिडन्स आणि विश्वास आहे की, आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर आजपर्यंत ऍक्शन घेत आलोय, गोष्टी करत आलोय. बिकॉज ऑफ दॅट, जे मी पुढच्या आयुष्यभर करू शकलो नसतो, ते मागच्या 5 वर्षात मी करू शकलो. ब्लाइंडली ब्लाइंडली फॉलो करतोय त्या व्यक्तीला, राईट? एक कनेक्शन आहे, एक रिलेशन आहे जबरदस्त. म्हणून एक व्यक्ती असा जीवनामध्ये आपल्या असायला पाहिजे, तो व्यक्ती कधी आपल्याला ना चुकीचं सांगणार नाही.
तो व्यक्ती तुम्हाला ओळखून येतो बरं का, त्याच्या बोलण्यातून तुम्हाला ओळखायला येईल, त्याच्या जेन्युननेसनी तुम्हाला ओळखायला येईल. असं नाहीये की फ्रॉड आहे का मार्केटमध्ये, खूप जास्त फ्रॉड आहे. मग त्या सगळ्या याच्यातूनही एक चांगला व्यक्ती शोधणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आय नो दॅट. पण तो आपल्याला लागणार आहे. तो जर आपल्याला लागणार आहे तर तो शोधणं गरजेचं आहे. तो शोधणं गरजेचं आहे. म्हणून एक चांगला व्यक्ती आपल्याकडे मेंटर म्हणून असायला पाहिजे आणि हा आयुष्यभर आपल्याकडे असायला पाहिजे. आणि फॉलो हिम, टेक अ डिसिजन, टेक अ ऍक्शन. जो काही तो सांगतोय, मी जर म्हटलंय ना की मला माहिती आहे तुमच्या जीवनात पैशाचा प्रॉब्लेम असणार, नो डाऊट, पैसे तुम्हाला मॅनेज करावे लागेल. बट आय एम सेईंग ना की या पुढच्या FFR ला सगळ्यांनी या. तुम्ही म्हणाल तुमच्या फायद्यासाठी म्हणताय का? एकही रुपयाचा नाही. तुम्ही बघितलं असेल काय क्वालिटीचं तुम्ही तिथे राहिलात, काय क्वालिटीचा इव्हेंट अटेंड केलाय, काय क्वालिटीचा ब्रेकफास्ट होता, काय क्वालिटीचा लंच होता आणि काय क्वालिटीचा डिनर होता, राईट? आणि तुम्हीच विचार करून मला सांगा की जे पैसे तुम्ही पे केले त्या पैशात तो इव्हेंट झाला असेल का? तो फक्त 50% होता जो पैसा तुम्ही दिलाय, राईट? अँड माय इंटेन्शन इज नॉट ऑलवेज मनी. पैसा मला लागतो कशासाठी? मला कम्युनिटी रन करायला. नो डाऊट पैसा लागणार, खर्च, अजून नवीन लोक येणार, त्यांना त्यांना पण मला शिकवायचंय, खर्च लागणार, राईट? म्हणून लक्षात घ्या, इफ आय से ना की या, या. का या? कारण की लाईफ चेंज होणार साहेब. तुमच्या 10,000 तुम्ही दुसरी एखादी गोष्ट कराल ते चेंज नाही होणार. बट या इव्हेंटला आल्यानंतर तुमची काय होणार? लाईफ चेंज होणार. अश्युरिटी सोबत यासाठी सांगतोय की आज जेही लोक आले होते त्यांनी बघितलंय प्रॅक्टिकल अनुभव, एक्सपिरियन्स काय होता, राईट? म्हणून जीवनात फॉलो 1%, फाइंड गुड मेंटर. 27, लर्न फ्रॉम सक्सेसफुल पीपल अँड कॉपी देम. डोकं लावत बसू नका जिंदगीभर. जेवढेही काही सक्सेसफुल लोक आज जीवनात आहेत, ज्यांचे कुणाचे तुम्ही स्टोरीज बघता, ज्यांच्या कुणाच्या तुम्ही बुक्स वाचता, ज्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करता, काय करा? शिका. शिका आणि थोडे थोडे बदल करा, त्याच्यात काहीतरी थोडे चेंजेस करा आणि कॉपी पेस्ट मारा, काही प्रॉब्लेम नाही. तो व्यक्ती तुम्हाला येऊन म्हणणार नाही की अरे तू माझं कॉपी केलं का, काही म्हणणार नाही. आपण काय करतो माहितीये का? आपण इतका दिमाग लावणार, सर माझ्याकडे ना ही आयडिया आहे, माझ्याकडे ना ती आयडिया आहे, माझ्याकडे ना ती आयडिया आहे. मला अरे नवीन कशाला काय करतोय? जे सक्सेसफुल लोक गेलेत ना बनून, त्यांनी काय केलंय बघ, ते आपल्या जीवनामध्ये कॉपी मार आणि तुझं काही तुला चटणी मीठ त्याच्यात टाकता येत असेल तर ते टाक आणि बघ तडका लावल्यावर कसं लागतंय तर. बरोबर ना? स्वतःचं जास्त डोकं लावण्यात काही पडलेलं नाहीये. ऑलरेडी ते लोक डोकं लावून गेलेले आहे. ऑलरेडी ते लोक मिसाईल बनवून मोठ्या मोठ्या गोष्टी करून ऑलरेडी ते लोक गेलेले आहे. बस त्यांचे फॉर्म्युले कॉपी मारायचे, पेस्ट करायचे, आपलं त्याच्यात तिखट मीठ टाकायचं, चमच्यानी मस्तपैकी त्याला फ्राय करायचं आणि बघा त्याचा स्वाद कसा येतो. डन. सो टेक, लर्न फ्रॉम सक्सेसफुल पीपल. ओके, त्यांच्याकडून शिका. लर्न फ्रॉम सक्सेसफुल पीपल अँड कॉपी देम. त्यांना कॉपी करा. 28, हो 28 तक पोहोच गए भाई. बाय द वे 28 पर्यंतचे लेसन कसे वाटले तुम्हाला? आर यू लर्निंग? येस, आर यू लर्निंग? यापेक्षा काही बेस्ट गिफ्ट राहू शकलं असतं. थँक्यू सो मच, ग्रेट. 28, सेटिंग गोल अँड अचिव्हिंग देम. गोल सेट करणं हा एक पार्ट वेगळा आहे, बट गोल सेट केल्यानंतर त्याला अचीव करण्याचा जो आनंद आहे ना, हा वेगळाच आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, बघा गोल तुम्ही सेट करा, बट गोल सेट केल्यानंतर ते पर्यंत गोल विसरू नका जेपर्यंत तुम्ही त्याला सेट करणार, अचीव करणार नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही केलंय का? अरे एक एक लाईन ही माझ्या स्वतःच्या अनुभवातली सांगतोय, 32 वर्षाच्या. बघायचंय तुम्हाला? मला ऑलवेज दाखवायला आवडतं. यू कॅन सी हिअर. असं काहीही माझ्याकडे नव्हतं आणि हे मी बनवलं होतं 2018 मध्ये. अशी टीम असावी असं मला वाटायचं, माझ्याकडे नव्हती. अशा बिल्डिंग मध्ये माझं ऑफिस किंवा माझी कंपनी असावी असं वाटायचं, माझ्याकडे नव्हतं. अशा पद्धतीचं घर असावं असं मला वाटायचं, घर माझ्याकडे आहे बट अशा पद्धतीचं नाहीये. बट आय एम गोइंग टू अचीव इट, आय एम गोइंग टू अचीव इट. बट घर आहे,
छान पद्धतीचं आहे, जे मला म्हणजे आय एम सॅटिस्फाईड. अशा पद्धतीची लोकांना ऑलवेज हेल्प करायची इच्छा राहायची, की महिन्यातून एक दिवस छान पद्धतीने डोनेशन डे म्हणून आपण आपल्या कम्युनिटीमध्ये सेलिब्रेट करतो 10 तारखेला, राईट? आय एम डुईंग दॅट, राईट? जे काही जीवनामध्ये तुम्ही ठरवाल ते होणार तुमच्यासोबत. फक्त त्यासाठी लागणारी जिद्द आणि चिकाटी तुमच्यात असणं गरजेची आहे. तुम्ही म्हणाल की नाही, मी गोल लिहिलेत, गोल सेट केलेत आणि बस ब्लँकेट घेऊन मस्तपैकी थंडी पडतीये कडून झोपून राहिलेत. गोल डायरेक्ट तुमची थंडी संपल्यानंतर तुम्हाला आठवेल मग, आणि काही होणार नाही जीवनात, राईट? म्हणून लक्षात घ्या, गोल ठरवा आणि त्याला अचीव करण्यासाठी जे काही लागणारी मेहनत आहे ते करा. 29, फाइंड माय पॅशन. मी माझ्या स्वतःमधली पॅशन शोधली. प्रत्येकाने आपल्या जीवनात ना स्वतःची पॅशन शोधा. किती लोकांना येणाऱ्या 2 वर्षात करोडपती बनायचं. माझा सिंपल फॉर्म्युला देतोय, बघा, तुम्हाला पटला तर घ्या. फाइंड युअर पॅशन. स्वतःची पॅशन कशात आहे बघा. किती लोकांना असं वाटतंय की यस, माझं हे फायनान्शियल गोष्टी तुम्हाला शिकवण्यात माझी पॅशन आहे. आय ऑलवेज वेलकम एव्हरीवन. मला जर एखाद्याने 12 वाजता जरी रात्री म्हटलंय ना की सर मला हा क्वेश्चन आहे, असं असं मला विचारलंय, आय विल आन्सर. मी त्यांना आन्सर करेल, बिकॉज इट इज माय पॅशन, राईट? सो स्वतःची पॅशन पहिले तर शोधा, आणि जे तुमच्यात पॅशन आहे ना, त्या पॅशनने लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ज्यावेळेस तुमची पॅशन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करेल, त्यावेळेस पैसा हा बाय डिफॉल्ट तुमच्या अकाउंटला येईल. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला मेहनतच करावी लागणार नाही. काय करा? स्वतःची पॅशन शोधा, की काय तुमची पॅशन आहे, कशात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. नेटवर्किंग. 31, नेटवर्किंग अँड बिल्डिंग रिलेशनशिप. अतिशय इम्पॉर्टंट, महत्वाचा पार्ट आहे. FFR मध्ये किती लोकांनी छान पद्धतीचं नेटवर्किंग केलंय किंवा रिलेशनशिप बिल्ड केलेत? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. किती वेगळे वेगळे लोक मिळालेत ना. कोणी लॉयर, कोणी डॉक्टर, कोणी बिझनेस, कोणी इंडस्ट्रियलिस्ट, राईट? कोणी जॉब करणारा व्यक्ती. जबरदस्त जबरदस्त पर्सनॅलिटीज होत्यात ना. किती लोकांकडून वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात, किती लोकांकडून वेगळ्या वेगळ्या आयडियाज मिळाल्यात, किती छान छान ग्रुप डिस्कशन व्हायचे, राईट? सो जीवनात लक्षात घ्या, नेटवर्क, काय म्हटलं जातं? नेटवर्क इज युअर नेटवर्क. नेटवर्कच तुमचं नेटवर्क आहे, बरं का? म्हणून त्यासाठी तुमचं नेटवर्क वाढवा, नेटवर्क बनवा. जशा पद्धतीचं तुमचं नेटवर्क असेल, तशाच पद्धतीचं तुमचं नेटवर्क असेल. मी तुम्हाला सांगतोय, ॲट द एज ऑफ 32 ऑल्सो आय एम लर्निंग फ्रॉम. ज्या व्यक्तीची एज 50 आहे, 60 आहे, 70 आहे, जी व्यक्ती माझ्यापेक्षा पण लहान आहे, नो मॅटर, नो मॅटर कोणाची एज किती आहे, काय आहे, पर्पज इज ऑलवेज की बाबा मला शिकायचंय, मला ग्रो व्हायचंय. नेटवर्किंग अँड बिल्डिंग रिलेशनशिप. यस. 31, लेसन नंबर 31, लीडरशिप अँड टीम वर्क. बघा, लीडरशिप क्वालिटी खूप जबरदस्त आणि इम्पॉर्टंट आहे, जीवनात खूप महत्वाची आहे. लीडरशिप क्वालिटी नसेल ना, तर तुम्ही एक छान पद्धतीची, चाहे कम्युनिटी असो किंवा छान पद्धतीची टीम असो, तुम्ही बिल्ड करू शकत नाही. त्यासाठी तुमच्या लीडरशिप क्वालिटी असणं गरजेचे आहेत. एक जबरदस्त लीडर बनण्यासाठी तुम्ही म्हणता फक्त की मला करोडपती बनायचंय. अरे करोडपती आदमी ऐसा थोड़ी होता है भाई साहब, वो सवेरे उठ के ही भागता है, राइट? करोडपती आदमी की क्वालिटीज है क्या? किती लोकांना करोडपती बनायचंय? येस सर, आम्हाला आम्हाला आम्हाला. अरे दुसरा प्रश्न यासोबत हा पण विचारा की करोडपती बनण्यासाठी लागणाऱ्या ज्या क्वालिटीज आहे, जो रुतबा आहे, जो जज्बा आहे, तो आपल्यात आहे का? तो सुद्धा लागेल ना त्यासोबत, की फक्त करोडपती बनायचंय आणि विषय संपला? त्यासाठी आपल्यात त्या क्वालिटीज असणं गरजेचे आहे. म्हणून लक्षात घ्या, एक जबरदस्त लीडर आपल्या जीवनात, समाजासाठी म्हणा किंवा आपल्या फॅमिलीसाठी म्हणा किंवा आपल्या ऑफिस वर्क मधल्या टीमसाठी म्हणा, बनणं गरजेचं आहे. लीडरशिप अँड टीम वर्क. 32, लेसन नंबर 32, इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. या शब्दांमध्ये एवढा पॉवर आहे ना, कुठं न जाता सुद्धा एक लॅपटॉप आणि वायफायच्या साह्याने आज 550 लोक इथं ऐकून राहिलेले आहे, राईट? हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी, राईट? सो कम्युनिकेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा,
550 लोक जॉईन करणे आणि 10 मिनिटात तुम्हाला ते न ऐकता सोडून जाणे म्हणजे काहीतरी कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम आहे, राईट? ते नाही ऐकून राहिले म्हणजे यू आर नॉट एबल टू एक्सप्लेन प्रॉपरली, किंवा तुम्हाला ते तुमच्यात त्या क्वालिटीज नाहीये. तर जीवनात ना, ज्याला कुणाला शब्द विकता आले, विषय संपला. विषय संपला. म्हणून लक्षात घ्या, आज जेवढेही जगातले श्रीमंत लोक तुम्ही बघताय, त्यांच्यात कम्युनिकेशन स्किल आहे. आणि या कम्युनिकेशन स्किलमध्ये एवढा पॉवर आहे, एवढा पॉवर आहे की काही विचारू नका. तुम्हाला आज कोणतंही प्रोडक्ट विकायचं असेल, कुठेही बोलायचं असेल, कोणासोबतही समोरच्याला प्रेझेंट करायचं असेल, कम्युनिकेशन लागतं. किती लोक जॉब करताय? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. इंटरव्ह्यू द्यायला गेलता असाल, राईट? इंटरव्ह्यू द्यायला गेलता असाल आणि स्वतःला बोलून तिथे विकलं असेल. माझ्या भाषेत सांगतोय, तुमच्यासाठी माइट बी तो इंटरव्ह्यू होता, राईट? तुमच्यासाठी तो इंटरव्ह्यू होता. पण माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर तिथे तुम्ही स्वतःला विकायला गेलता. कशासाठी गेलता? स्वतःला विकायला गेलता. की बाबा बघ, मी इंजिनियर झालोय, MBA झालोय, BCom झालोय, MCom झालोय, घेतो का मला विकत? महिन्याला 5 लाख देतो का? 5 लाख वर्षाला देतो का? 3 लाख देतो का? थोड़ा सा कड़वा लगेगा, बट सच दुनिया का यही है भाई साहब, राईट? म्हणून लक्षात घ्या, कम्युनिकेशन स्किल, स्वतःला जरी विकायचं म्हटलं तरी कम्युनिकेशन स्किल लागते. तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, कम्युनिकेशन स्किल लागतं. पोरांना घरात शिकवायचं आहे, कम्युनिकेशन स्किल लागतं. समाजात तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलायचं आहे, कम्युनिकेशन स्किल लागतं. प्रत्येक गोष्टींसाठी कम्युनिकेशन स्किल लागतं. म्हणून लक्षात घ्या, जीवनातली सगळ्यात महत्वाची स्किल आहे सेलिंग अँड कम्युनिकेशन, जे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ सेलिंग स्किल अँड कम्युनिकेशन स्किल सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. अशा प्रकारचे हे 32 लेसन्स आहेत. मी शिकलो जीवनामध्ये तर 100 लेसन. मला जर म्हटलं तुम्ही 100 एक्सप्लेन करा, तर मी 100 काय 200 पण एक्सप्लेन करेल. खूप सारे येऊन राहिले होते ज्यावेळेस बनवलं त्यावेळेस. पण म्हटलं 32 वर्ष कंप्लीट होतंय, आपण 32च लेसन सांगूयात, बाकीचे रोज सांगता येईल आपल्याला.